माझ्या शहराच्या सन्माननीय नागरिक बंधू भगिनींनो, मातांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी आज तुमच्या समोर उभी आहे। ती केवळ एका निवडणुकीत मते मागण्यासाठी नाही, मी इथे उभी आहे आपल्या शहराच्या एका नव्या भविष्याचा संकल्प तुमच्या समोर मांडण्यासाठी। गेली अनेक वर्षे आपण पाहत आलो आहोत की निवडणुका येतात, आश्वासनं दिली जातात आणि 5 वर्ष आपण पुन्हा त्याच जुन्या समस्यांना झगडत राहतो। तेच खड्डे, तीच पाण्याची बोंब आणि तीच अस्वच्छता। का? कारण आजवरचा कारभार हा फक्त आजची समस्या सोडविण्यापुरता मर्यादित होता। कुठे आग लागली की तिथे पाणी मारायचे एवढंच धोरण होते। पण आता वेळ बदललेली आहे। शहराच्या लोकसंख्या वाढते, गरजा वाढत आहेत। आता जुन्या मलमपट्टीने भागणार नाही। म्हणूनच मी तुम्हाला एक वचन देते, आजचा दृष्टिकोन, आमचा दृष्टिकोन केवळ आजची समस्या सोडविण्याचा नाही, तर पुढील 20 वर्षाच्या शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन एक शाश्वत गतिमान व्यवस्था निर्माण करण्याची आहे। जेव्हा मी शाश्वत आणि गतिमान होते तेव्हा त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा, विकास जो टिकणारा असेल आणि जो शहराला वेगाने पुढे घेऊन जाईल। हा 20 वर्षाचा आराखडा आम्ही कसा राबवणार याचे प्रमुख स्तंभ मी तुमच्या समोर मांडत आहे। कोणत्याही शहराचा विकास हा त्यांच्या मूलभूत सुविधांवर अवलंबून असतो। आज आपण पाण्यासाठी 2-2 दिवस वाट पाहतो। आमचे नियोजन फक्त आजची तहान भागवायची नाही, पुढील 20 वर्षात शहराची लोकसंख्या दुप्पट होईल तेव्हा पाणी कुठून आणणार याचे नियोजन आम्ही आजच करू। त्यासाठी पाण्याची गळती थांबवणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे यावर आमचा भर असेल। 24 तास स्वच्छ पाणी हे स्वप्न नाही, हे आमचे ध्येय आहे। उघड्या गटारी हे रोगराईचे मूळ आहे। 20 वर्षानंतरच्या मंगळवेढ्यात उघड्या गटारींना स्थान नाही। आम्ही संपूर्ण शहरात आधुनिक भूमिगत मल निस्सारण व्यवस्था, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम उभारू। त्यामुळे शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ निरोगी होईल। रस्ते म्हणजे शहराच्या रक्तवाहिन्या। आमचे रस्ते फक्त आमच्या गाड्यासाठी नसतील, तर 20 वर्षानंतर वाढणाऱ्या ट्रॅफिकचा विचार करून डिझाईन केली जाईल। केवळ खड्डे बुजवणे नाही, तर दर्जेदार आणि रुंद रस्ते, सोबतच पादचाऱ्यासाठी सुरक्षित फुटपाथ निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे। शहराचा खरा विकास इमारतीने नाही, तर तिथल्या माणसाच्या प्रगतीने होतो। नगरपालिकेच्या शाळा म्हणजे गरिबांच्या मुलांच्या शाळा ही ओळख आम्हाला पुसून टाकायची आहे। आमची मुले 20 वर्षानंतर जगाची स्पर्धा करू शकतील यासाठी आम्ही पालिका शाळांना डिजिटल आणि स्मार्ट बनवू। तिथे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर कोडिंग आणि आधुनिक तंत्रज्ञान शिकवले जाईल। आजार झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा आजार होऊच नये यावर आमचा भर असेल। प्रत्येक प्रभागात अद्ययावत क्लिनिक सुरू केले जातील, तिथे प्राथमिक उपचार आणि चाचण्या मोफत मिळतील। एक सुदृढ समाजच गतिमान शहराची निर्मिती करू शकतो। माझा तरुण मित्र आज नोकरीसाठी वणवण भटकतोय, त्याला फक्त पदवी देऊन चालणार नाही। आम्ही शहरात कौशल्य विकास केंद्रे, स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारू, जे उद्योगाच्या गरजेनुसार तरुणांना प्रशिक्षित करतील। तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरची मदत दिली जाईल। एक शाश्वत शहर तेच असते, तिथे प्रत्येकाला सुरक्षित आणि आनंदित वाटेल। व्यापार आणि उद्योग, व्यापारी सुखी तर शहर समृद्ध। व्यापाऱ्यांना त्रास देणारे इन्स्पेक्टर राज आम्ही संपू। परवाने प्रक्रिया ऑनलाईन आणि सोपी करू। शहरात आधुनिक बाजारपेठा उभारू, त्यामुळे व्यापाराला गती मिळेल आणि रोजगार वाढेल। एक महिला म्हणून मला याची जाणीव आहे की जोपर्यंत घरातील स्त्री सक्षम होत नाही तोपर्यंत समाज पुढे जात नाही। आम्ही प्रत्येक विभागात महिला सक्षमीकरण केंद्र सुरू करू। हे केवळ एक भवन नसेल, तर तिथे महिलांना गृहोद्योगाचे प्रशिक्षण, कायदेशीर सल्ला आणि आरोग्याचे मार्गदर्शन मिळेल। महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानाचे शहर घडवणे ही आमची जबाबदारी आहे। सिमेंटच्या जंगलात आपल्याला मोकळा श्वास घ्यायचा आहे। 20 वर्षानंतरचे शहर प्रदूषित असू नये यासाठी आजच झाडे लावावी लागतील। आम्ही प्रत्येक प्रभागात सुंदर बगीचे
आणि ग्रीन बेल्ट विकसित करू, जिथे ज्येष्ठ नागरिक निवांत बसू शकतील आणि मुले मनसोक्त खेळू शकतील. बंधू भगिनीनो, मी मांडलेला हा आराखडा केवळ कागदावरची स्वप्ने नाहीत, तर हा एक जबाबदार रोड मॅप आहे. तुमच्या समोर दोन पर्याय आहेत. एक, ते जुने मलमपट्टीचे राजकारण जे तुम्हाला दर 5 वर्षांनी त्याच खड्ड्यात आणून सोडते, आणि दुसरा पर्याय आमचा हा 20 वर्षाचा दूरदृष्टीचा विचार, जो तुमच्या मुलांना एक सुरक्षित आणि प्रगत भविष्य देईल. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला तात्पुरता दिलासा हवा आहे की कायमस्वरूपी विकास. जर तुमचे स्वप्न एक शाश्वत आणि गतिमान शहर पाहण्याचे असेल, तर यावेळी तुमचा आशीर्वाद, तुमचे बहुमूल्य मत ऑटो रिक्षाला देऊन आमच्या पॅनलला निवडून द्या. चला आपण मिळून आपल्या शहराचे भविष्य घडवूया. धन्यवाद. जय सद्गुरु, जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप झाली जनतेची परीक्षा, आता येणार आधीचीच रिक्षा.